पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। माणगावची तन्वी कायापाक हिची गगन भरारी 10वीच्या परीक्षेत तब्बल 94.40% गुण मिळवत गणेश यशवंत वाघरे इंग्रजी माध्यम शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे। विशेष म्हणजे कोणत्याही खाजगी क्लासशिवाय केवळ शाळेचे मार्गदर्शन आणि ऑनलाईन अभ्यासाच्या जोरावर तन्वीने हे यश संपादन केले। पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या धम्मपाल कायापाक यांची कन्या असलेल्या तन्वीचे स्वप्न आहे भविष्यात डॉक्टर बनण्याचे। तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24च्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला। तन्वीवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा। जाणून घेऊयात आता तन्वीच्या प्रतिक्रिया। माझ्या शाळेचे नाव आहे गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मीडियम स्कूल। मी माझी 10वी या शाळेतून पार पाडली। तर तिकडचे जे टीचर्स आहेत, तिकडचा जो स्टाफ आहे, टीचिंग नॉन टीचिंग दोन्ही खूप चांगला आहे। टीचर्सने मला छान तिकडचा सपोर्ट केलं, गाईड केलं, मोटिवेट केलं त्यांच्या प्रिपरेशनच्या दरम्यान। माझ्या पॅरेंट्सचा देखील मला छान सपोर्ट होता आणि जे म्हणेल ते म्हणजे जसं पाहिजे तसं एन्व्हायरमेंट होतं, त्याच्यामुळे मी छान आज एवढे पर्सेंटेज आणू शकले आणि माझं छान प्रिपरेशन झालं। प्रिपरेशनच्या दरम्यान काही काही अडचणी असतात, त्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते। जसं की तुम्ही स्टार्टिंगपासून छान कन्सिस्टन्सी ठेवा, जेणेकरून तुम्हाला एंडला जास्ती तुम्हाला टेन्शन येणार नाही, प्रेशर येणार नाही। स्टार्टिंगपासून थोडे चॅप्टर्स रिवाईज करत असाल तर प्रिलिम्समध्ये देखील चांगले पर्सेंट येईल आणि बोर्डला तर येणारच। मॅप्स वगैरे सॉल्विंग करा, डेलीचे डेली PYQ सॉल्व करा, पेपर सॉल्व करा, त्याने तुमचं छान प्रिपरेशन होईल। आणि जरी तुम्ही तेवढं जरी होत नसेल आणि तुम्हाला एवढं करायचं नसेल तरी तुम्ही एंडिंगला जरी 2 महिन्यांनी छान प्रिपरेशन केली तरी देखील 90+ येणं होऊ शकतं। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 आणि यशोधरा गोडबोले मॅडम यांनी माझा इथे सन्मान केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते। यांचे माझे खूप मनोबळ वाढले आणि मला बघून देखील आणखी जे 10वीचे विद्यार्थी आहेत ते देखील प्रेरित होतील। त्यांनी माझा इथे सन्मान केला, त्यांनी माझे मनोधैर्य वाढले। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक कॅप्टन NS रंधावा।